तर बघा मित्रांनो, आता आमचा बर्थडे सेलिब्रेशन झाला बरं का. आता हे नाश्ता करतोय आम्ही इथं वडापावचा, परत केक हे खायला. हे इकडे ताई आलेले येतात बर्थडेला आणि पण बोलते बरं खायला. छान बर्थडे झाला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावं. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो, आज आपला जो ब्लॉग आहे ना, खूपच भारी होणार आहे, मोठा होणार आहे. त्यामुळे नक्कीच हा ब्लॉग कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, आज नाही का आपल्या रामचा वाढदिवस आहे, बड्डे आहे आणि खरंच एकदम जबरदस्त आपली तयारी चाललेली आहे. तयारी म्हणजे मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे. हे बघा, हे बघा कल्पना इकडे नाही का बर्थडेचं स्टिकर वगैरे बनवत आहे, म्हणजे लावित आहे. आणि इकडं झरमळ्या वगैरे लावल्या. इकडं अंकल नाही का फुगे इकडे बघा. या आम्ही दादा आणि आता आम्हाला पुन्हा वडापाव सुद्धा आणतो बरं का पार्टीसाठी. सजावट करणं चालू आहे. बघा इकडे अंकल नाही का फुगतो आणि इकडे त्याचा मित्र आहे रामचा. बघा कसा बसला, टेन्शन आलं. घातलं का मी याच्यात. इकडे दादा आहे, ते मित्र असतील शाळेतले, ते सुद्धा आपल्या रामच्या वाढदिवसाला येणार आहे. झरमळ्या लावल्यात आणि हे जे आहे ना बर्थडे नाव आता हे लावायचं आहे. तर कल्पना बघा. आणि मित्रांनो बरं असं लावू का वर हॅपी आणि खाली बर्थडे नाव टाकू, असं कसं चांगलं वाटतं? तसं असतं का? मग अरे बाबा, हे नुसतं बर्थडे जे नाव आहे ना का अगोदर ते लावायचं आणि नंतर हे लावायचं. तू आधीच लावलं. इथून का पण घेऊ ना, त्याच्यात काय अवघड आहे. टेबल कुठं तेच का मी करते ना कुठे, तुम्ही कशाला करता? ते वायला डबल सांभाळीत बसा, त्याच्यापेक्षा मग हे कातर घे. अंकल इथली कातर, इथं कातर कुठतरी. तर मित्रांनो शिके आता आपण नाही केला कापू कुठे हा इथून बरोबर आहे. पण अंकल इथं ना हॅप्पी मग एकच कशाला एकच लावायचं का? तर मित्रांनो बघू शकताय आता आपली तयारी पूर्ण झालेली आहे. पण मित्रांनो नाही का हे फुगे चिटकायला बरं का, याला काही पर्याय आहे का नक्की सांगा. आणि आधी फुगे 3 सगळे फिक्स करा, मग चिटका निघून जात होते सगळा. अरे बाबा एवढं कापून तर घेऊ दी. चांगलं पॅक करा त्याला. हे एकच का इकडं वरल्याचे खाल्ल्याचे पाहिजे तुला सक्षित नाही. पण हे नुसतं हेच पाहिजे, फुगे जमा आणायच पाहिजे. तुम्ही बहुत पैसे घातले एक्स्ट्रा. हे का आलंच का ती दादा? म्हणजे नुसती चमकी. अरे बाबा हे नुसती पूर्ण पाकिट घेतलं याच्यामध्ये, हे नसतं आलं. किती भारी वाटतं ते. अंकल फुगा लावून द्यायचे का? फुगा लावून द्यायचे. 2 लावून तिसरं लावून द्या ना. काय 3 बारा ते 2 लावू इकडं. नाही फक्त दोन्ही वरून लाव, एक खालचं काढून लावा ना, येऊ लावा ना. एवढं करा. सोड नका ते. पाय दे ब्लॉग में तुम्हारा स्वागत है. जाऊ तिकडे. तर धर ना, असं हे लावून काय बाबा नुसतं लावलं की ते फुटलं. सक्षित नाही एवढं अंकल. जाऊ तिकडे फुगे नकच होय ते राळा व्हायला लागलंय. राहू दे ना ते बरं 3 पेजी राहू दे ना असं. काय ते बिया झाल्या व्हायला हे पण काढले बाबा. हा ना, कावाचं चिटकीत होतं आपण त्या फुग्याला. हे राहू दे ना, हे कशाला काढले? जाऊ तिकडे नकच. फुगा ताण आहे ते आपलं. ते तर राहू दे ना, ते राहू दे ना तेवढं. जिथवर चढून तिथवर. हे 17-12 निघाले. चल घे जाऊन जाऊ तिकडे केरामध्ये सगळी फुगी बिया झाल्या व्हायला त्याच्या. आहे का सारखं मग झाडून काढ दे आता. उद्याचा आवाज लय फटाफट. एक चिकट फक्त नुसतं याला आलं 3-4-5-7 चिकट तीन लावते ते, तीन कशाचा उद्या होतं का आपल्याला? आपण का बघितलं नाही का त्याचं? प्रत्येक जे फुगे झाले का 3 लावायचे चिटकून द्यायचे. हा ना, मग एवढं चिटक होते लावलेले. पण आपण कसं इथं असं इकडे यूज करला जातो. अरे बरं फुगे ते फोन. आता बर्थडे झाला इकडे दादाचा बघू शकताय. आणि आता नाही का आता इकडे पुरं दादाचे मित्र केक खात आहेत. नाही मला होते पण इकडे तिकडे फिरायला लागत होतं, मग ते सोडून दिली व्हिडिओला. चांगला आहे ना. एकच नंबर. आणि बघू शकता इकडे नाही का आता कल्पना नाही का केक द्यायला लागली. हे बघा इकडे दादा असेल, ताई असेल, इकडं हे माणसं आहे. तो माणसं खाऊन मोकळे झाले. मला म्हणलं सुद्धा नाही चला म्हणजे. हा मित्रांनो नुसतं म्हणजे खाऊ घातले. पार्टी द्यावा माणसाने काहीतरी आठवलं. आज 11 साली
बरं मग जाऊ द्या. त्याच्यावर पार्टी दिली नाही आणि हे इकडे बघा बच्चे कसा करतो काय बघत होत नाही वर, हे बघा आहे का ए इकडे बघ. तर बघा मित्रांनो, आता आमचा बर्थडे सेलिब्रेशन झाला बरं का. आता हे नाश्ता करतोय आम्ही इथं वडापावचा, परत केक हे खायला. हे इकडे ताई आलेले येतात. छान बर्थडे झाला. तसंच मित्रांनो बर्थडे आमचा थोडाच होता बरं का, त्याच्यामुळं थोडं लवकरच झालं बघा ना. तर म्हणताना एवढं लवकर बर्थडे कसं काय झाला 7 वाजता, कारण की आमचे लेकर जरा लवकर झोपत होतं, त्याच्यामुळे बर्थडे लवकरच साजरा केलाय. चला आता बाय, करू द्या आम्हाला नाश्ता वडापाव. तर फायनली मित्रांनो आपला बड्डे वगैरे झाला आहे. आता आपण नाही का थोडं वडापाव वगैरे खाल्लेत, पण कल्पना नाही का कंटाळा आला मित्रांनो स्वयंपाक करायचा. त्यामुळे मित्रांनो आता नाही का आपल्या रामची बड्डे झाला आणि त्यामुळे आता आपण चाललो होतो मित्रांनो. कुठं जायचं रे? हॉटेलमध्ये. कटाळा आला, किती वाजलं स्वयंपाक करा, स्वयंपाक होत असतो कुठं काही करता तुम्ही. तर मित्रांनो बघा नुसतं केक खाल्ला म्हणून मला बी नाही का लई भूक लागली, त्याच्यामुळे नाही का मित्रांनो आपण चाललोय आता हॉटेलमध्ये. चला चला अंगा चाललो मित्रांनो आम्ही हॉटेलमध्ये. नक्कीच हा ब्लॉग स्किप ना करू, शेवटपर्यंत बघा. फायनली आता आपण आलो आहे जवळ तिथं बघू शकता. तर आपण आलो आता हॉटेलवर जेवायला. बघू शकता इकडं आहे, इकडं कुंभार पिंपळगावून आलेला रोड, आणि इकडं आहे हा घनसिंग जाणारा. भाजी कोणती घेणार आहे तू? चलो हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे आणि खरंच दादाला नाही का दादा आज वाढदिवस होता ना, दादा मला आपल्याला नाही का पप्पा हॉटेलमध्ये जेवायचं, आणि त्याचमुळे मित्रांनो नाही का आपण हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहे. बघू शकता किती जबरदस्त लोकेशन आहे हे बघा. काय तर आपण नाही का आतमध्ये आलोय आणि बघा आता हे आपला टेबल आहे इथं. तर मित्रांनो आता बघू शकता आपण आता इथं चांगलं आहे का अंकल आतमध्ये? हे बघा. तर फायनली मित्रांनो बघा आता आपण बसलोय आतमध्ये. कोणची भाजी सांगायची रे? पनीरची. आपली फेवरेट जी भाजी ना पनीरचीच आहे, आणि आपण नाही का आता ती सांगणार आहे. कोणची सांगायची? कोणती पनीर सांगायची. परत पोरा नाद लावला म्हणून आलेले चला पहिल्यांदा पापड खाऊन चालला आमचा. किती भारी पापडी बघा. तुम्हाला आवडतं मित्रांनो माझं पापड. आणि मित्रांनो ती जाऊन दादा तर एका पापडमध्ये ते फुल झाले, त्यांना पनीर आणि तंदूर खायचं तर लांबच राहिलं, ते पापडमध्ये फुल झाले. अंकल बघा पापड हे बघा बंद झाले, म्हणजे याला चालत होता पापड. आता पापड कसे दादा काय झालं पोट भरलं? दादा नाही का केक लय खाल्ला आहे बघा. पापड याच्यामध्ये पहा टमाटे आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे. आणि फेवरेट मित्रांनो पनीरची भाजी धरली. खरंच एकदम भारी चविष्ट आहे. हे बघा पीस पीस म्हणजे मित्रांनो पनीर. हे बघा हे तंदूर रोटी राईस राहायला वाटतं आहे ना. ठेवा ठेवा इथे अंकल घे.